मनाची श्रीमंती दाखविला याच्यात मी समाधानी. आता माझ्याकडे तितके जातात आणि काय देतात बरं असावा लोभ असावा नाही देत नसते पण माझ्याकडे आता तुम्ही नको म्हणतास तर खाली किती पाठी लागा पण तुम्ही नको म्हणतास तुमच्या मनात मन खूप मोठा. बरं या तुम्ही या विचारायचं आता काय विचारतात माहिती पण कसं विचारतात माहिती तुम्ही असं करा कसंही विचारा मी त्याचा अर्थ समजून घेईन. बरं आता असं म्हणलं तर विचारात काही येते काय पण कसं विचारतो मी तुम्हाला प्रथमच म्हणतोय कसंही विचारा आणि कसंही विचारायला जमत नसेल नाही हे तुमचं कसंही विचारायचा ठरला पण तुम्ही हकडे बघल्यावर कसं विचारू. बरोबर आता कसं ते विचार मी आता तकडेच बघा. बरं पण जरा नंतर नाट्य शिकव तुम्ही धावत धावत येलात ना मी तुमचं ओळखले नाही तर तुम्ही खकडे राहतात इथून उंचावर आमच्या डोंगराच्या पहिल्याने त्या डोंगरावर आमची झोपडी तुम्ही आपण डोंगराच्या पहिल्यानेच राहतोय. हो म्हणजे तुम्ही कुठे राहता तुम्ही त्याला आम्ही त्या डोंगराच्या पहिल्याने या डोंगराच्या अजपाल घाटात माझा जन्म झाला. नाव काय तुमचा नाव माझं पांड्या. काय पांड्या हो माझं नावच पांड्या. बरं हा बरं तुमचं नाव माझं नाव चांदणी आवशी बाबाची तर एकटात माका भाई नाही भावाई नाही माझं पुढचं काही तुम्हाला विचारलंच नाही. आई बाप काव कोण आणखी काय विचारलंच नाही. पण माझं नाव विचारलंच की नाही पुढे म्हटलं विचारू सगळं सांगलं बरं बरं केलं उपकार केला. पण तुम्ही या डोंगरावर राहता. अजपाल घराण्यात माझा जन्म झालाय. या सर्व पाट्या आमच्या आहेत. या सर्व पाट्या आमच्या आहेत. हो या सर्व पाट्या माझ्या बरंच वेळ झालाय. बर काय विचारते मला गेली असेल कंटाळा. नाही काय नाही तुम्ही आपल्या बघून तुम्ही गडबड तुम्ही मग तेव्हा मी ठरवले तुमच्याकडे लगेच करू मुळीच नाही. पण यावेळी आता या भानगडीत नाही या प्रेमाच्याही भानगडीत नाही आणि लग्नाच्याही भानगडीत बरं आम्ही
तुझ्या चरणावर संपवून टाकूचा. प्रथमच तुझी माझी भेट झाली होय. आणि तू सहज बोललीस की याच्या पुढे तो तुझं माझं नातं आहे ते युगाला करतंय. होय होय ह्याच्या आधीचा तसा समजा. म्हणजे याच्या पुढे तुला तरी तुझं माझं नातं होतं ते आता पुन्हा की त्याला झाले म्हणायला होतं. होय. मग चाललंय मी पहिल्या जन्मी ना का? या जन्मी कशी आम्ही आता येलो हा. ना पुढच्या जन्मी सुद्धा येतं ना. म्हणजे याच्याही पुढचा जन्म असेल तर तुझा माझा कसा असेल तर हाच जन्म असेल. या वेशात तू असशी आणि पूर्वी वेशात मी. मग त्या परमेश्वराला साकडं घालण्यासाठी मी तयार आहे. पण तुला एक सांगतोय काय का? हे चालतणी अगं यावेळी या तुझ्या सर्वस्व स्वरूपाचं वर्णन करावं तेवढंच थोडं आहे. हे नकशकांत सौंदर्य पाहतात मलाही वाटतंय अगं या तुझ्या अंगावर असणारी रेशमदार चोळी पाहतात मला तरी असं वाटतंय. काय सांगू तुला गोऱ्या अंगावरी शोभे ही काळी चंद्रकला लवकरात लवकर तुला जाणं महत्वाचं आहे. बाबा तुझे हात पाणवला आणि हे तुझी माझी आम्ही दोघांनी केलेलं प्रेम वाटतं का म्हणे ते जिवंत राहिलं पाहिजे चित्तराव याच्यासाठी तुम्ही येता ना या ठिकाणी. आणि आता याच्यापुढे मी एक काम करणार आहे. सर्व काही काम बाजूला ठेवली पण पाट्या राखण्यासाठी म्हणून इथंच मग तुम्ही जर तसं करतालच ना तर तुम्ही आसलेच नाही तर नसले सगळी जमा करून मी उद्या असतील नसतील ते हवी हवीची सर्व अरे सर्व पाट्या राहणारा झालाय. आपण इथं थांबणे वगैरे बाबा काय म्हणते आजूबाजूला कुठं नाही बरं.
तुम्हाला केव्हा असं वाटलं नाही आपण पण इथे राहतो म्हणून श्रीमंत व्हावं, भरतरी वस्त्रालंकार देवावर परिधान करावे, सुखात राहावं असं केव्हा वाटत नाही? रोज वाटतो पहाटेच्या प्रहरी लख चांगल्यात स्वप्न पडतच असतात. पण मी राजा झालो, सिंहासनावर पाय ठेवला असं मनात आणतो आणि पाय खडकावर धपकन आपटतो. काय असतं माहितीये केव्हा केव्हा तुम्हाला मारत नाही. तुम्ही काय म्हणालात हे मी स्वप्नात पाहतो. आता जरा सत्यात पाहा. भरतरी वस्त्र अलंकार देवावर चढवल्यावर कसं वाटतंय? बरं वाटतं की नाही? असू दे असू दे. काय नको, आम्ही तुमच्या काही कामी आलो नाही आणि मग तुमचं हे फुटाचं कशाला? मग कामी येऊ शकतं. तसं नव्हे हो. तुमच्या कन्येबद्दल मी ऐकलं होतं. सुंदर आहे, सद्गुणी आहे. तेव्हा माझी इच्छा आहे तुमच्या कन्येबरोबर लग्न करण्याची इच्छा. तरी मला वाटलंच हा उतावळी नवरा गुडघ्याला वाशिंगा बांधून पुढं पुढं का येतो, हे का देतोय? आता माझ्या लक्षात आलंय हा बकरा बरा आहे, कापायला सुंदर आहे. जमलं तर जमलं. आता माझ्याशी लग्न केल्यावर मुली सुखात राहणार, पण तुम्हाला तुमच्या शरीरात असणारी ती म्हातारी हे कशाला तिला सुद्धा मी आयुष्यभर सुखात ठेवेन. तुम्ही जर तुमचं त्या तुम्ही जर स्वखुशीनं तुमच्या मुलीचा हात माझ्या हाती दिला तर या क्षणापासून आयुष्याच्या अंतापर्यंत तुम्हाला बसून द्यावी, श्रम करायला नको. भरपूर पंचपक्वानाचं भोजन ते घेऊन मी बोलत नाही. पण मला आठवणीत राहिलं पाहिजे ना. राहील एकट्याला हे काय सात संगत द्या ना. नाही तिथं नंतर लग्न झाल्यावर दोघेही बसू ना. तुम्हाला काय कामच करायचं रे? मदिरेबद्दल प्रश्नच नाही. घ्या पुन्हा उतरली, पुन्हा घ्या. किती प्रकारची तो प्रकार निर्माण करताना केलाय मदिरेचा ते सर्व प्रकार. इतर काही नसलं तरी चालतं. जांभळाची द्या. त्याच प्रकारची का? कारण प्रकृतीला बरी. बरं काही रोग जो प्रकार तुम्हाला आवडेल मिळेल. पण माझी कसं आहे हे तुमचं तुम्हाला पण माझी अट काय माहिती, लग्न लवकर व्हायला हवं. काय हो, लग्न लवकर व्हायला हवं. उद्या करूया ना, आपल्याला काय. तुम्ही बापा मी तयार आहे. खरं तरी स्वप्न आयुष्यावर तुम्हाला येतात राहणार का? शाबास. मग उद्या लग्न तुमची मुली तुमच्या शब्दाच्या बाहेर आहे आणि तिला सुख नको झालंय. राजाची राणी होणार. हो, पण माझ्या तुम्ही राजाचे शत्रू होणार. मी काय म्हणतो, माझे अटी काय अटी बोल. भला मोठा चौपदरी वाडा हवा मला. एकच नाही, आणखी अटी आहे. नाही काय म्हणतो मी, मला मुद्दा असं नको. माझ्या साम्राज्यात जेवढे महाल आहेत, मोठमोठे वाडे आहेत, दासपेठ, जो तुम्हाला आवडेल तो तुमचा. आणि एकाच दिवस तिथे राहावं असतं. कायमचं हो. 8 दिवसांनी कंटाळा दुसरा आणि तिसरा. दुसऱ्या एक महत्वाची
माझे शिष्य होणार. हो होणार. तुम्ही दादा हो तुम्ही मामा. हो हा? हो. तेव्हा झालं जुळलं ते. हे सर्वांना पटलं पाहिजे. पटलं पाहिजे. माझी हा चांगली हा मी तुम्हाला देणार. हो एवढं धन दौलत पैसा तुम्ही द्रव्य दिलाय सगळं अजूनही देणार. तेव्हा हा. बाकी आणखी राहील. हा, मग? पण तुमचं माझं नातं लोकांना समजलं पाहिजे हो. आणि ते चिरकाल राहिलं पाहिजे. राहणारच. होय. हे शाब्दिक बोलण्यापुरतं मी खरं हे सत्यात अचानक आणणार आहे. तुम्ही उद्या मुलीला घेऊन या. येत्या वेळी जीवनात काहीतरी दानधर्म करावा म्हणून ही झोपडी तुमच्यापेक्षा गरीबाला दान करा. चालेल हा? चालेल. पुन्हा तिची गरजच नाही. पण माझी ऑर्डर ऐकून घेतली. जबाबदारीची चांदी तलवार भरल्या दरबारात तुमच्या मस्तकी असते. हो हे बरोबर बरोबर आहे. मग उद्या चांदणीचं आणि तुमचं लग्न झाल्याबरोबर हो होणार. तलवारीच्या बाजूला हा. माझी ढोलकी असायला हा. काय माहितीये त्या ढोलकीला इतर कमी लेखत असतील पण तुम्ही जरी गरीब घराण्यात जन्माला आला डोंबारी समाजाचे असला तर तुम्ही कलावंत आहात आणि कलावंताचं निशाण तिथे लावलं म्हणून काही वाईट नाही. होय ना. हो मग ती अडचण कबूल असते. मान्य. अरे माझी चांगली तुमची बायको झाली. हो. ती महाराणी होणार. होणार. नंतर नृत्य गाणं बंद. सारं काही बंद. तिच्यासमोर इतर नसतील. आणि मी सुद्धा तुमचा मामा म्हणून माझ्या बाजूला मग मांडीला मांडी भिडवून सुखात बसायचं खेळायचं खेळावर होती तिथे. आत्ता मला बोलला द्या खाली. क्या करणार? आत्ता घरी द्या. ठरलं? किती फिरीला ठरलं ते ठरलं. लग्न उदयी पुरे मम्मी तयारीला लागो. माझ्या शब्दावर विश्वास पूर्ण विश्वास आहे. विश्वास ठेवा. तुमचं लग्न उदयी. ठरलं ते ठरलं. तुम्ही कन्याला घेऊन या. मी तयार आहे. आणि माझं लग्न ठरलं ते. आंधळा मागतो एक डोळा तर देव देतो दोन डोळे. हवी कशाला ही माहिती हवा कशाचा डोंबाव्याचा उद्योग त्याच्यापेक्षा हे बरोबर. आता काय? आता विचार करायचा. बदल होणार नाही. बदल होणार नाही. ठरलं ते ठरलं. आता बदल नाही. दिली दिली मी घेतली नको तरी बरं आधी तुम्ही संपवली नाही तर फुकट जाणार. ही आता सवय की याच्या पूर्वी सवय होती. आणि ह्या का हे तुझे बाबाच ना. माझ्यात तर आधी कोणचे नाही हे केव्हा पाहिलं नाही म्हणून काय ह्या खकड्यातून आणला आता लगीन तुमका काय कळया या तर मटन मी असायचा तुझ्याच लग्न जातो की उघडलं हे काय खरं आहे? नशीब उघडलं. आता तू राजाची राणी होणार. राजाची राणी होणार. या बाबा काय पडलं ना आता ढोलक बंद. बाबा आता चुनचुन बंद. लगीन पण आवडा हा? लगीन पण ज्यानी मला हे लाख मोलाचे दागिने वस्त्र अलंकार दिलं त्याच्याशिवाय
माडीवर माडी माडीवर माडी आणि ते म्हणाले तुमच्या मुलीच्या अंगावर दागिन्यावर दागिना दागिन्यावर दागिना दागिन्यावर दागिना पण अशी व्यक्ती कोण कोण ह्यो भाकरी शेतो मोठो आणखी कोण असा तरी कोण नाव का असा माणूस आता पर्यंत आम्ही तिथे पाहिला होता नाही. असा माणूस आज मला भेटला आणि त्याला मला विनंती केली तो माझा जावई होणार जाऊयाचा बरं आपण त्याला नाव असं काय ना नाव त्यांचं चुडामणी माणूस बरोबर नाही शिजून खाल्ला होता नाही माझ्या हातात धरलेले हो त्याच्यावर त्या मी एवढं माझं लगीन ठरवलं त्या मला तुम्ही जर त्याच्यावर लगीन ठरवलं ना तर मी तुमचं शेवटचं सांगतोय जमला तर तुम्ही जाऊन लगीन करा माका नाही कारण त्यांना कुठं तरी समजलो ही ब्रह्मभाग आपल्या बरोबरच आहे आणि म्हणून तुझा म्हणजे तुम्ही त्यांच्यावर लगीन करताला मावशी हे काय काय भांडण करू नकोस अशी पण निघून जा मी बरोबर बाबा सांगा मी बरोबर जाऊ हो हो तयारी मी करणार आहे आणि तुम्ही तुमची तयारी करा मला नको चला लवकर चला नाही हो कुणाच्याही परड्यात माझ्याबद्दल सांगा सगळं नाही सर्व बाबा ती कोणीतरी परडेवाले आले परडेवाले आले बाबा 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 काय झालं पाय खाली कसा पाया भांडण ना पाया तिचं पडलं का विलास नाही करा मुळीच नाही कशाला आल्या मला काय माहित जर आता हाताला कशाला बसवा माझ्या बाबा तू आला का ग तुझं पडलं का विलं नाही तुझं पडलं का विलं ओ माझं पर्णत नाही तर खाताला सांगा केलंय सांगा केलंय माझ्या बाबात माका इकल्यान माझ्या बाबात माका इकल्यान तुला इकली याचं काय झालं आली इकल्यान तर इकल्यान मी त्याच्याकडे माझं लगीन करतलो मला बरं झालं तू आता कसं आली मी सांगा केलंय कशाला आली मग त्याच्याकडे लगीन करू तर नाही तुला त्याच्याबरोबर हिंगा राहायचं नाही नाही तुला त्याच्याबरोबर हिंगा राहायचं नाही नाही मग तुला लगीन कुणाबरोबर करायचा हा? अगं तुला लगीन कुणाबरोबर करायचा ह्यांच्या वागण्यात
बाबा हिला प्रेम केलं. तू केला नाही. हिनं केलं. केला नाही. मी नाही, हिनं केलं. हिनं केलं. बाबा खरं ते सांगते, हिनं प्रेम केलं. मान हाणून मारितो हराला मला नाचता गेले. खरं क्या असेल ते सांग. नाही, माझं त्यांच्यावरच लगीन करून जा. त्याच्याबरोबर लगीन करायचं. तुला याच्याबरोबर विचारायचं हे खरं